तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहेत. घाबरलो. आम्ही आलो आहोत इव्हिनिंग वॉकला. हो, सुंदर असं ठिकाण आहे. आमच्या सोसायटी पासून असं मागच पूर्ण लांबच लांब डोंगर रांगा दिसतात. मोकळे शेती दिसतात. थोडंसं पाय मोकळे तिथं पाठीमागं करण्यासाठी बघू शकता इथं आम्ही राहतो. ही आमची ही जी सोसायटी. दिसते तिथं आम्ही राहतो रोज. वरून बघत असतो, आज जरा म्हणलं खाली यावं खूप आणि सारे हे लोक आले तिकडं. मुमेंट्स कॅप्चर करावे असं वाटलं, म्हणून व्हिडिओ बनवासा वाटला. इथे काही लोक शांततेसाठी येत आहेत, तुम्ही बघू शकता थोड्याशा व्हिडिओ आम्हाला मध्ये. वाटलं आम्ही दोघंच आलो. बरेच लोक आले तिकडे शांत बसायला. कधी कधी शांतता देखील खूप काही बोलून जाते. इथे उभं राहिल्यावर तेच जाणवतं. मनातले सगळे गोंधळ जणू काही या वाऱ्यासोबत कुठेतरी विरून जातात. इथे तुम्ही बघू शकता कोबी लावलेली आहे. पलीकडं उंचच उंच बिल्डिंग बघत आहात. आपण उंचच उंच उडतोय असं वाटतं, पण निसर्ग आपल्याला शांतपणे आठवण करून देतो की आपली मुळं अजूनही जमिनीतच आहेत. तर त्या तिकडे तुम्ही डोंगराच्या शेजारी त्या बिल्डिंगच्या पलीकडचा सुंदर असा सूर्यास्त बघून मनाला फार भारी वाटतंय. डोळ्यांपेक्षा कॅमेऱ्यामध्ये फार सुंदर दिसतंय. आणि या इथं पावसामुळे जमीन थोडीशी अशी भुसभुशीत झालेली आहे. आत्ताच नांगरली होती तिला, पण आता मे महिना असल्यामुळं आता लोकांची लागवडीची धावपळ चालू आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी ते सुरू केलं आहे ॲक्च्युली. इकडे सगळा भात लावतात, तांदूळ लावतात. त्यामुळे आता हे लागवडीसाठी त्यांनी स्वच्छ करून घेतले सगळे शेतं. आता पाऊस पडायला लागला की भात लागण होईल. छान, खूप सुंदर दिसतात. गॅलरीमधून ही शेतं सगळी हिरवीगार दिसतात पावसाळ्यात. आणि मुळशीतला पाऊस म्हणजे हा ना, मुळशीतला पाऊस इतका जबरदस्त असतोय, पण मला ऑफिसला जाताना तो रोज भिजवतो. काय करणार, जावं तर लागतंय. मोकळ्या आकाशाखाली काळ्या सुपीक मातीत विसावलेले हे डोंगर पाहत आम्ही दोघं इथं शांतपणे बसलोय. पण आजूबाजूचा निसर्ग मात्र आपल्या प्रत्येक स्पंदनातून काही ना काही सांगत राहतोय. इथे ना कोणती घाई आहे ना कोणती स्पर्धा आहे, फक्त निसर्गाचा संथ आश्वासक श्वास आणि त्या श्वासात मिसळलेली एक अनामिक ओढ.